आहे माझी फ्रेंड शिल्पा. ही आहे विदर्भाची आणि आज ती आपल्याला दाखवणार आहे की कोथिंबीर पासून ते काय बनवतात. सांबार वडी. ऍक्च्युली सांबार वडीमध्ये ऍक्च्युअल कोथिंबीर असते तुमच्या मुंबईच्या भाषेत, पण आम्ही त्याला सांबार म्हणतो. आणि तो काही सांबार वडा आणि इडलीचा सांबार नाही असून प्रॉपर सांबार वडी आहे. अर्धा ग्लास मैदा, 2 ग्लास बेसन, 2 वाटी खोबरं, 1 वाटी शेंगदाण्याचे कूट, तिखट, हळद, अर्धा कांदा किंवा छोटा 1 कांदा, साखर, 1 लिंबूचा रस, मीठ, अद्रक लसणची पेस्ट, हिरवी मिरची, थोडंसं कढीपत्ता, चारोळी, मनुके, ओवा, तीळ, धने पावडर, मोहरी, खसखस आणि जिरे. वाळवलेली कोथिंबीर एकदम बारीक चिरून घेतेय. 1 अख्खी कोथिंबीरची जुडी घेतली होती. मोहरीची फोडणी दिली आहे मस्त. अद्रक लसूण पेस्ट 1 चम्मच. एवढी सगळी टाकणार. खसखस जरा जास्त टाकते. खसखसनी चव छान येते. धने पावडर, हळद आहे, लाल तिखट, शेंगदाण्याचं कूट, खोबऱ्याची चक्का लागेल. सोडा लागतो. आता खोबऱ्याचा छान सुगंध यायला लागलाय. ते कच्ची झालंय खोबरं. आता मी याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहे. ह्याच्यामध्ये एक टीप आहे, की कोथिंबीरचा स्मेल रिटेन राहायला पाहिजे आणि कलरचा, म्हणून हे पटकन टाकायचं. कोथिंबीर मिक्स करायचं. एकदा पटकन लगेच गॅस बंद करायचा. बंद करते आणि वरून याच्यामध्ये मी दुधाचा रस टाकते आणि थोडीशी चवीपुरती साखर. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. गॅस मी बंद केलेला आहे. बघू शकता कलर तसा ग्रीन आहे आणि स्मेल पण छान येतो. हा टाक पूर्ण. Yes. तेल गरम करून घेतलेलं आहे. तीळ आणि थोडा असा क्रश करून घ्यायचा. मिक्स करायचं सगळं. असं छान असं चुरून द्यायचं. तेल सगळ्या बेसन आणि मैद्याला छान मिक्स होऊन जाते. आता जरा म्हणजे चिकटल्यासारखं बऱ्यापैकी गोळा मिळून झालाय छान. मुरू द्यायचंय. या किती 10 मिनिट्स. 5-10 मिनिट्स. ते छोटे छोटे गोळे करणार आहे. पाटीला थोडं तेल लावायचं म्हणजे ते चिकटणार नाही खाली. आणि ग्रीस करते याला. सांबार वडी चिकटली नाही पाहिजे याला. बंद ठेवणार आणि स्टीम करणार 2 मिनिटसाठी फक्त. जास्त वेळ स्टीम नाही करायचं.
अजिबात चिकटली नाही आहे आणि मस्तपैकी स्टीम झालेली आहे. बघ किती खुसखुशीत झाली आहे. माझी ही आपली सांबार वडी तयार आहे आणि ही कढी तयार आहे. कढी सोबत आपण आता ही सर्व करू.